Hello dears, I am Rajiv Sangpal from Abhinav Vidyalay and Junior College Nandurbar welcomes you to my YouTube channel. In today's video, we will discuss drafting a virtual message. And friends, with this video, you will come to know the reasons why to choose drafting a virtual messages. आपल्याला 3 ऑप्शन्स असतात: ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज, स्टेटमेंट ऑफ पर्पज अँड ग्रुप डिस्कशन. So why go for drafting a virtual message is answered in this video. Dear students, while drafting a virtual message, we must know the assessment criteria. So if you please look at the screen, you will come to know the assessment criteria for drafting a virtual message. Content carries 2 marks. जे आपण लिहिणार आहोत ते कंटेंट, इट हॅज 2 मार्क्स. सिक्वेन्स, फ्लो ऑफ आयडियाज, इट कॅरीज 1 मार्क. आपण जे लिहितो आहे त्यात एक सिक्वेन्स असला पाहिजे. तो जर व्यवस्थित असेल तर वी आर शुअर टू गेट 1 मार्क. अँड ॲप्रोप्रिएटनेस, दॅट इज युसेज ऑफ लँग्वेज, इट कॅरीज 1 मार्क. आपण जो मेसेज ड्राफ्ट करणार आहोत तो ॲप्रोप्रिएट असला पाहिजे. सो इन दिस वे इट्स अ 4 मार्क ॲक्टिव्हिटी. नाव हाऊ मार्क्स कॅन बी ऑब्टेन्ड, मार्क्स कसे मिळवले जातात, वी विल हॅव अ डेमो ऑफ इट. आपण याचा एक डेमो बघूया. नाव लुक 1.1 व्हर्च्युअल मेसेज, एक ॲक्टिव्हिटी दिलेली. इमॅजिन यू हॅव टू लिव्ह अर्ली फ्रॉम होम फॉर एन इंटरव्ह्यू. राईट अ मेसेज इन अबाउट 100 to 150 words to convey the same to your friend. Give your reasons इन सपोर्ट ऑफ युअर मेसेज. तर विद्यार्थी मित्रांनो, यातून आपल्याला काय लक्षात येतं आहे, मेसेज का ड्राफ्ट करायचा, व्हाय टू ड्राफ्ट अ मेसेज, तो सब्जेक्ट आपल्याला मिळालेला आहे. होम टू ड्राफ्ट अ मेसेज, मेसेज कोणाला ड्राफ्ट करायचा आहे हेही आपल्याला मिळालं आहे. अँड वी आर सपोज टू गिव्ह सम रिझन्स इन सपोर्ट ऑफ अवर मेसेज. तर ते आपण इझिली करू शकतो. नाऊ हाऊ इट कॅन बी डन, लेट्स सी. When you start writing an answer for this activity, question number 4A अशा पद्धतीने लिहावा. ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज, इट्स द फर्स्ट ॲक्टिव्हिटी, तो नंबर इथे असेल. आणि देन वी स्टार्ट रायटिंग आन्सर. इथून आपल्याला आपलं आन्सर लिहिणं अपेक्षित असतं. सो 21 मार्च ही तारीख आहे. लुक हाऊ डेट इज रिटन, 6:20 AM, पहाटेचा वेळ घेतला आहे. कुणाल, हा मेसेज कोणाला आहे, कुणालला आहे, टू अवर फ्रेंड. ओके, सो डेट, टाईम अँड होम इज द मेसेज रिटर्न, या 3 गोष्टी आपल्याला लिहिता यायला हव्यात. नाऊ कमिंग टू द मेन बॉडी ऑफ द मेसेज, आपण मेन बॉडी आता बघणार आहोत. नाऊ लुक, आय हॅड टू लिव्ह अर्ली फ्रॉम होम फॉर एन इंटरव्ह्यू. आपण ही लाईन तिथून ॲज इट इज कॉपी केली आहे. आय हॅड टू लिव्ह अर्ली फ्रॉम होम फॉर अन इंटरव्ह्यू, इंटरव्ह्यूसाठी घरातून लवकर निघावं लागलं. आय हॅड टू लिव्ह अर्ली ॲज आय हॅड टू रीच देअर ऑन टाईम. नाऊ वाय हॅड यू टू लिव्ह, तुम्हाला का निघावं लागलं, बिकॉज यू हॅड टू रीच देअर ऑन टाईम, हे रिझन आपण दिलं आहे. आय विल बी बॅक बाय 4 PM. विल सी यू इन द इव्हिनिंग. सो सिम्पल अँड शॉर्ट सेंटेन्सेसचा यूज करायचा. अँड राजीव इज द रायटर ऑफ द मेसेज, त्यांनी हा मेसेज लिहिला आहे. सो लुक, डेट, टाईम, द मेसेज इज रिटन टू कुणाल, द मेसेज इज रिटन बाय राजीव, अँड इन अ लिमिटेड, एक ठराविक शब्दांमध्ये आपण मेसेज लिहू शकतो. सो फ्रेंड्स, इट्स क्वाईट सिम्पल. होप यू मस्ट हॅव अंडरस्टूड इट. आपण लागलीच एक सेकंड ॲक्टिव्हिटी पाहणार आहोत. Second example, imagine you are not well and will not be able to attend lectures at college. Draft a message in about 100 to 150 words to convey the same to your teacher. Give your own reasons to support your message. Friends, again, what things are clear to us? कोणत्या गोष्टी क्लिअर आहेत की we are not feeling well, बरं वाटत नाही आहे, and you are not able to attend lectures at college. Whom to write a message? Yes, the message is to be written to your teacher, and you can give some reasons in support of your answer. So look how it is done. Answer to second example.
अगेन डेट या पद्धतीने लिहावी 21 एप्रिल 7:30 AM, डेट अँड टाइम, रिस्पेक्टेड सर. ओके, मेसेज इज रिटर्न टू रिस्पेक्टेड सर अँड युझिंग द लाईन्स फ्रॉम द ॲक्टिव्हिटी शीट. ॲक्टिव्हिटी शीटमधूनच आपण काही लाईन्स पिकअप करायच्या. आय एम नॉट फिलिंग वेल हे दिलेलं आहे आपल्याला. आय एम सफरिंग फ्रॉम टायफॉइड. डॉक्टर हॅज ॲडवाइज्ड मी टू टेक कम्प्लीट बेड रेस्ट फॉर 4 days. काही रिझन्स आपण देतोय. अँड लुक ॲट द सिम्प्लिसिटी ऑफ लाईन्स, सिम्प्लिसिटी ऑफ लँग्वेज. दॅट्स वाय I will not be able to attend lectures at college. Please grant me a leave for 4 days. Rajiv. So date, time, ज्यांना मेसेज पाठवलाय त्यांचे नाव, त्यांचं पद and messenger and the main body of the message. So friends, with simple and short sentences you can frame a beautiful virtual message and you can score good marks. Here comes third example from our question bank. Imagine you have planned different methods to study for your board exam. Draft a message in about 100 to 150 words to give these details to your friend. Give your own reasons to support your message. Friends, what's the subject of the message? मेसेजचा विषय काय की यू हॅव प्लॅन डिफरंट मेथड्स टू स्टडी फॉर बोर्ड एक्झाम अँड हुम टू राईट अ मेसेज. मेसेज कोणाला लिहिणार आहात? टू युअर फ्रेंड. अँड यू कॅन गिव्ह सम रिझन्स, काही रिझन्स आपल्याला द्यायचे आहेत. सो यू कॅन एक्सटेंड द लेंथ ऑफ द मेसेज. सो हिअर कम्स द आन्सर. विथ दिस एक्झाम्पल यू विल कम टू नो की हाऊ सिम्पल इट इज टू राईट अ व्हर्च्युअल मेसेज. अगेन बिगिनिंग विथ डेट 31st March 10 AM. कस्तुरी, द मेसेज इज फॉर कस्तुरी. आणि मग एक हा इन्फॉर्मल मेसेज असल्यामुळे हाऊ आर यू डिअर, होप यू आर फाईन अँड प्रिपेरिंग हार्ड फॉर बोर्ड एक्झाम. असं इन्फॉर्मल लँग्वेजचा यूज केला आहे आपण. आणि मग नंतर मूळ विषयाला सुरुवात. आय हॅव प्लॅन्ड सम इनोव्हेटिव्ह मेथड्स टू प्रिपेअर फॉर बोर्ड एक्झाम. माय मेथड्स इन्क्लूड, मग आपण डिटेल्स देतोय. सॉल्विंग प्रॅक्टिस पेपर्स, सॉल्विंग क्वेश्चन बँक सेट्स, गेटिंग माय आन्सर्स असेस्ड फ्रॉम टीचर्स. प्लीज शेअर युअर प्लॅन्स. गायत्री. सो फ्रेंड्स, using the sentences from the activity sheet, using the words from the activity sheet and making some minor changes, you can draft a beautiful virtual message. So friends, when it comes to question number 4A जर असेल त्यावेळी आपण व्हर्च्युअल मेसेजच ड्राफ्ट करायला हवा. Now look, fourth example. Imagine that you have to leave your hostel room to attend a relative coming at the city hospital from your native place. So what happened? काय घडलंय की a relative is coming to you at the city hospital and the relative is coming from your native. Okay? And as the relative is coming to your city hospital, you are not able to attend the birthday party of your roommate at the hostel. तुम्हाला बर्थडे पार्टी अटेंड करता येणार नाहीये अँड यू फील सॉरी फॉर द सेम. सो ड्राफ्ट अ मेसेज टू युअर फ्रेंड अँड गिव्ह रिझन्स इन सपोर्ट ऑफ युअर आन्सर. अगेन फ्रेंड्स, फक्त विषय बदलतोय, कंटेंट रिमेन्स द सेम. सो लेट्स गेट बॅक टू द आन्सर. 31st March 6:40 PM. इन्फॉर्मल मेसेज आहे. डिअर कुणाल, बिग सॉरी टू यू डिअर. I will not be able to attend your birthday party. Dear, please excuse my absence as I have to leave our hostel room to attend a relative coming at the city hospital from my native place. या लाईन्स आपण आपल्या ऍक्टिव्हिटी शीटमधून ॲज इट इज कॉपी केल्यात. विश यू अ हॅपी बर्थडे डिअर केतन. सो फ्रेंड्स, क्वेश्चन नंबर 4A विचार करता आपण ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज का निवडावा अँड हाऊ इट गॅरंटीज यू मॅक्झिमम मार्क्स, त्याचा एक्सपिरियन्स आपण घेतोय.
Hope you must have understood it, and let's get back to the last example. Here you have won 2 entry tickets to a popular drama at theater near you this weekend. Draft a message in about 100 to 150 words to convey this incredible news to your best friend. So what is the incredible news? That you have won 2 tickets to a popular drama at a theater near you. So friends, it's a happy news and you can share it through a message. So let's start drafting a message to your best friend. Here is the answer. 21st April, 11 am. Message is for Kushal. That is your best friend. Okay, how you begin a message, like message कसा सुरुवात केलाय? I received a call today. आज कॉल आला. It said that I want 2 entry tickets to today's evening show at शिवाजी नाट्य मंदिर. कॉल मधून असं कळलं that I want 2 entry tickets to today's evening show at शिवाजी नाट्य मंदिर. The show will begin at 7 p.m. sharp. I will pick you up on my way to theater. जाताना मी तुला सोबत घेईल. Be ready before 6 p.m. खगेंद्र. So message is to Kushal and message is from Khagendra. Message is written on 21st April, time 11 am and main body of the message. So friends, when it comes to question number 4a, I will suggest that you should choose drafting a virtual message because it guarantees you marks and it's simple to write. Hope you must have understood it. Do subscribe to my channel and keep watching to my video. All the best.